ठाणे शहर बदलत आहे, सोयी सुविधा येत आहेत. क्लस्टर योजनेच्या रूपाने 2020 पर्यंतच्या सगळ्यांना घर मिळणार आहे. त्यामुळे आजचा हा लोकार्पण सोहळा म्हणजे वचनपूर्ती सोहळा आहे. दिलेला शब्द पूर्ण करतो हे राज्याला माहिती आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात केले. दादाजी कोंडे क्रीडा प्रेक्षागृहातील नूतनीकृत आसन व्यवस्था लोकार्पण, खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तार प्रकल्पाचा शुभारंभ, जांभेनाका येथील आनंदीगी टॉवरच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन, ठाणे स्टेशन परिसर सुशोभीकरण उपक्रमाचे भूमिपूजन, छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण आणि पाणी प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रत्यक्ष करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शेठ लखीमचंद फतेचंद प्रसूतीगृहाचे लोकार्पण केले. तसेच तिथे जनतेशी संवाद साधला. खासदार नरेश म्हस्के आणि माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच महापालिका अधिकाऱ्यांमुळे हे उत्तम प्रसूतीगृह तयार झाले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महापालिकेने आता त्यांची व्यवस्था नीट ठेवावी असेही त्यांनी निर्देश दिले. अतकोली येथे शेपण भूमीवर उद्यान फुलते आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री हरित ठाणे योजनेत 2 लाख झाडे लावली जाणार आहेत. तसेच सेंद्रिय शेतीचा प्रयोगही ठाणे महापालिका करते. अशा प्रयोगामुळे ठाणे शहर बदलू लागलं आहे. तत्पूर्वी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व प्रकल्पांचे सविस्तर सादरीकरण केले. एकूण 10 नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर आजपासून सुरू होत आहेत. फिरता सुसज्ज दवाखाना उपलब्ध होत आहे. नाल्याची कामे सुरू झाल्याचेही त्यांनी प्रास्ताविकात सांगितले. काल सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विशेष निधीतून साकार झालेल्या आणि होत असलेल्या विविध विकास प्रकल्पाचे लोकार्पण, शुभारंभ आणि भूमिपूजन केले. या कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, मीनाक्षी शिंदे, माजी परिवहन सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक मालती पाटील, रमाकांत पाटील, भरत चव्हाण, पूजा वाघ, सुधीर कोकाटे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आदी यावेळी उपस्थित होते. आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त आणीबाणी कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना बंदिवास सोसलेल्या व्यक्तींचा सन्मान होणे म्हणजे या सर्व सत्याग्रहींनी त्या काळात सोसलेल्या अनंत यातनांवर केलेल्या संघर्षाला आदरपूर्वक नमन आहे. सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व आणीबाणी सत्याग्रहींमध्ये आजही तितका जोश आणि देशासाठी काही करण्याची इच्छाशक्ती दिसत आहे. हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार केळकर यांनी केले. भारतीय जनता पार्टीच्या वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात आयोजित आणीबाणीच्या काळात संघर्ष व ज्याने कारावास भोगला अशांना लोकतंत्र रक्षक देऊन त्यांचा सन्मान करण्याच्या कार्यक्रमात आमदार केळकर बोलत होते. यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, सरचिटणीस सचिन पाटील व माजी लोकप्रतिनिधी, नागरिक व आणीबाणीच्या काळात त्यांनी संघर्ष व कारावास भोगला असे लोकतंत्र रक्षक उपस्थित होते. भारतामध्ये 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना लोकशाहीकरिता लढा देताना मिस DR अंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणासाठी बंदिवास सोसावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान यथोचित सन्मान करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन वर्तकनगर येथील भाजपा कार्यालयामध्ये करण्यात आला होता. यावेळी आणीबाणीच्या काळामध्ये संघर्ष ज्याने कारावास भोगला अशांना आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे व भाजपा ठाणे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले यांच्या हस्ते या सर्वांना लोकतंत्र रक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. CNGवर चालणाऱ्या रिक्षांकरिता 1.5 किलोमीटरकरिता किमान 26 रुपये इतक्या भाडेवाढीला मान्यता देण्यात आली. या निर्णयाच्या अनुषंगाने ठाणे परिवहन विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध शेअर रिक्षा मार्गावरील भाडेदर नव्याने निश्चित करण्यात आले. मात्र काही रिक्षा चालकांकडून नव्याने निश्चित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्यात. याच पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रार करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून व्हॉट्सअप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या 23 जानेवारी 2025 रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत CNGवर चालणाऱ्या रिक्षांकरिता 1.5 किलोमीटर अंतराकरिता किमान 26 रुपये इतक्या भाडेवाढीला मान्यता देण्यात आली. यानंतर सर्वत्र हे नियम लागू झाले. ठाणे तसेच कल्याण, डोंबिवली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी रिक्षा वाहतूक होते. ठाणे शहरात हे प्रमाण सर्वाधिक आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा स्थानकातून शहरातील विविध ठिकाणी प्रवासी वाहतूक केली जाते. प्रत्येक ठिकाणासाठी निश्चित भाडेदर ठरवण्यात आले आहेत. यानुसार काही रिक्षाचालक भाडे आकारत असतात, मात्र काही रिक्षाचालकांकडून मनमानी करून अतिरिक्त भाडे आकारण्यात येते. यामुळे प्रवाशांमध्ये आणि रिक्षाचालकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांना त्यांची रीतसर तक्रार करता यावी यासाठी परिवहन विभागाकडून रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रार करण्यासाठी 9423
448824 हा व्हॉट्सअप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. रिक्षा चालकांकडून जास्त भाडे आकारणे, जास्त प्रवासी वाहतूक करणे, भाडे नाकारणे, प्रवासी उद्धट वर्तन करणे, शिवीगाळ करणे इत्यादी प्रकारचे नियमभंग केल्यास प्रवाशांना आता थेट मोबाईलद्वारे तक्रार दाखल करता येणार आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मोगरपाडा येथील नियोजित कारशेडसाठी शेतकऱ्यांची संपादित केलेली जमीन आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांना मिळणारा लाभ याबाबत शासनाने केलेल्या घोषणांमुळे बाधित शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी पुन्हा एकदा आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. वर्ग 1 ची जमीन आणि अन्य मागण्या शेतकऱ्यांच्या पदरात पडाव्यात यासाठी शासन स्तरावर आणि अधिवेशनात पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार केळकर यांनी दिली. मोगरपाडा येथील कारशेड बाधित शेतकऱ्यांनी काल आमदार संजय केळकर यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा शेतकऱ्यांनी पुनरुच्चार केला. 167 शेतकऱ्यांना मोबदला म्हणून 80 वर्षाच्या कराराने जमीन न देता वर्ग 1 च्या जमिनी देण्यात याव्यात. 14.4% सह 2 FSI देण्यात यावा. तसेच देण्यात येणाऱ्या जमिनींचा अधिकृत नकाशा आणि सातबारा देण्यात यावा असे निर्णय सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आले होते. या मागण्यांची पूर्तता व्हावी असे साकडे शेतकऱ्यांनी आमदार केळकर यांच्याकडे घातले. याबाबत केळकर यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचे सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून येत्या पावसाळी अधिवेशनातही या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे केळकर यांनी सांगितले. बाधित शेतकऱ्यांचा विकासाला विरोध नसून त्यांना न्याय हक्क हवा आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार असून बाधित शेतकऱ्यांसाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला आहे. ठाण्यात 81 शाळा अनधिकृत असून त्यापैकी एकट्या दिव्यात 65 शाळा आहेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या या शाळांच्या चालकांवर FIR दाखल करूनही या शाळा अद्याप सुरू आहेत. या शाळांना पाठीशी घालणारे झारीतील शुक्राचार्य कोण असा प्रश्न करत संस्थाचालक आणि सरकारी यंत्रणेच्या संगनमतामुळे या शाळा सुरू असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी या शाळांची वीज आणि पाणी खंडित करण्याची मागणी देखील केली. ठाण्यात विशेषतः मुंब्रा आणि दिवा परिसरात अनधिकृत शाळा बांधकामाप्रमाणेच अनधिकृत शाळांचा प्रश्न आवासून उभा राहिला आहे. या शाळांवर ठोस कारवाई होत नसल्याने या शाळांचे शेपूट वाढतच चालले आहे. त्यामुळे सर्वसामान्य पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलं आहे. शहरातील 81 पैकी 65 अनधिकृत शाळा दिवा परिसरात सुरू असल्याचा दावा अधिकृत शाळा संघटनेकडून केला जात आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षण अधिकाऱ्यांनी अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे समायोजन अधिकृत शाळांमध्ये करण्यात यावे अशा सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. या सर्व शाळांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळत असल्याने या शाळा सुरू असून हे सर्व सरकारी यंत्रणांच्या संगनमताने सुरू असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला आहे. शिक्षण विभागाच्या वतीने अनधिकृत शाळांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र गुन्हे दाखल होऊनही एकाही संस्था चालकाला अद्याप अटक करण्यात आली नाही. अधिकृत शाळांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात आमदार केळकर यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी केळकर यांनी पोलीस आयुक्त आशिष डुंबरे यांच्याशी चर्चा करून कठोर कारवाईची मागणी केली. तर डुंबरे यांनी कारवाईबाबतचा आढावा घेणार असल्याची माहिती केळकर यांना दिली.